चर्चा होती ती तुम्ही शेवटच्या टप्प्यात बिनविरोध केलीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांची उमेदवारी मागे घेण्यामागे तुम्ही तुमचं कौशल्य पणाला लावलं। एक परत समजून घ्या दिनेशजी, आमचे मुख्य रणनीतिकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आहेत। नितेश राणे हा प्रतिनिधी आहे, ह्याच्यामध्ये माझं कुठलंच काही योगदान नाही। एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून, देवेंद्र फडणवीसजींचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक सहभागी होतो। जे निर्णय वरिष्ठ पातळीवर झाले, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब, पवारताई, आमच्या सुनील तटकरे साहेब, रवी चव्हाणजी, या सगळ्यांमध्ये जे काही निर्णय झाला ह्या पर्टिक्युलर सीटच्या संदर्भात अंमलबजावणीसाठी मी तिथे पुढाकार घेतला, मला जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी मी बोलल्याप्रमाणे पूर्ण केलेली आहे। पण अत्यंत गोपनीय पद्धतीने शेवटच्या क्षणाला तुम्ही उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला अनपेक्षित असा धक्का दिलात। एक लक्षात घ्या, हे आमच्या रणनीतिकारांचं श्रेय आहे। शेवटी आखणी त्यांनी करून दिलेली आहे, कोणी कसं काय करावं, कोणी कुठे कसं जावं, तिथपर्यंत काय करावं, हे सगळं रणनीतिकार जे आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत ते त्या रणनीतिकारांना तुम्ही श्रेय दिलं पाहिजे। शेवटी ते चित्रपटाचे डायरेक्टर आहेत, त्यांनी आम्हाला या सीटच्या संदर्भात नेमकं काय झालं पाहिजे, मुळामध्ये जे काही तिथे महायुती म्हणून आमची ही सीट सुरक्षित पद्धतीने निघावी या दृष्टिकोनातून काही जे रणनीती ठरली त्याची नुसती अंमलबजावणी झालेली आहे। नाही, पण नितेश राणेंवर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते आणि फडणवीसांचे आदेश सूचना याचं तंतोतंत पालन करत शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला तुम्ही अनपेक्षित धक्का देता, श्रेय जातच ना। बघा, असं आहे की ह्याच्यामध्ये शेवटी जेव्हा आदेश येतात किंवा काही पक्ष म्हणून आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या जातात, आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत। त्या कार्यकर्त्याला त्या निवडणुकीमध्ये काय त्यांनी जबाबदारी पूर्ण करावी हे पक्षाचे आमचे हे जे वरिष्ठ नेते आहेत, महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत, आता जेव्हा एवढ्या जागांवर निवडणुका लागलेल्या आहेत, जवळपास 17, सगळीकडे काय सगळे प्रमुख नेते पोचू शकत नाहीत। आता उदाहरण नाशिकमध्ये उदय सामंतजी तिथे बघतायत, दादा भुसेजी बघतायत, गिरीश भाऊ तिथे बघतायत, काही भागामध्ये आमचे बावनकुळे साहेब आहेत, प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे रवी चव्हाण साहेब पूर्ण सगळीकडे लक्ष ठेवून आहेत। आणि कोकणाचा मी असल्यामुळे मी तिथे रत्नागिरीचा पण संपर्क मंत्री आहे, तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत आणि एकंदरीत या सगळ्या महायुतीची ती एक महत्त्वाची सीट असल्यामुळे मला ती जबाबदारी कार्यकर्ता म्हणून दिलेली आहे। आणि तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना आणि महाविकास आघाडीची बोलाल तर तुम्ही त्यांच्या स्वतःच्या उमेदवारांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास न राहणं आणि तो विश्वास त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर असणं हे त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक लक्षात घ्या, जेव्हा बाळ माने हे काही लहान मुलगा नाही आहे, राजकारणामध्ये त्यांना प्रगत अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहेत, ते मूळ भाजपचे आहेत, रत्नागिरीचे तर आमचे मूळ पुरुष आहेत। असा अनुभवी माणूस जेव्हा कुठला निर्णय घेतो दिनेशजी, हा फार विचारपूर्वक घेतो। एक लक्षात घ्या, काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितले की मला साधं मित्रपक्षांनी, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी मला सूचक पण दिले नाही। ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुम्हाला स्वतःचेच उमेदवार साधं तुम्हाला सांभाळता येत नाही, एक दुसरं तुमचे उभे केलेल्या उमेदवारांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर